नाशिकची भूमी आध्यात्मिकतेबरोबरच आत्मनिर्भरतेचे प्रतीक असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत आत्मनिर्भर होऊन बलशाली होण्यासाठी या भूमीतील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL या प्रकल्पाची महत्त्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या ओझर येथील प्रकल्पात LCA MK-18 ची तिसरी उत्पादन साखळी आणि HTT-40 या प्रशिक्षणार्थी विमानाच्या दुसऱ्या उत्पादन साखळीचा शुभारंभ आज सकाळी संरक्षण मंत्री श्री सिंह यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, HALचे चेअरमॅन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर DK सुनील, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीव कुमार आदी जण उपस्थित होते। संरक्षण मंत्री श्री सिंह म्हणाले की HALच्या ओझर प्रकल्पात मिग सुखोई 30, तेजस आणि प्रशिक्षणार्थी विमानांची निर्मिती होऊन त्यांनी अवकाशात घेतलेले उड्डाण हे देश आणि संरक्षण विभागासाठी अभिमानाची बाब आहे। हे केवळ गौरवाचे उड्डाण नसून आत्मनिर्भर भारताचे उड्डाण आहे। गेल्या 6 दशकांपासून कार्यान्वित HAL संरक्षण उत्पादनांसाठी महत्त्वाचे आहे। काही वर्षांपूर्वीपर्यंत देशाला संरक्षण उत्पादनाबाबत परकीय देशांवर अवलंबून राहावे लागत असे। 65 ते 70% साहित्य आयात केले जात असे। आता या परिस्थितीत बदल होत आहे। आता 65% साहित्य देशातच तयार होत आहे। लवकरच सर्व साहित्य देशांतर्गत तयार करण्यात येईल। HALने विविध संस्थांच्या सहकार्याने उत्पादित केलेले लढाऊ विमाने ही देशासाठी गौरवाची बाब आहे। देशाचे हवाई दल नवीन तंत्रज्ञानाच्या विमानांमुळे अधिक मजबूत होईल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश संरक्षण साहित्य उत्पादनात स्वयंपूर्ण आणि सक्षम होत आहे। त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी झाले। देशांतर्गत संरक्षण उत्पादनाचे मूल्य 2029 पर्यंत 3 लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले। त्यामुळे देशाचे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल। तसेच संरक्षण उत्पादनांचे निर्यात मूल्य सन 2029 पर्यंत दुप्पट म्हणजे 50,000 कोटी रुपयांपर्यंत करण्याचे ध्येय ते निश्चितपणे साध्य केले जाईल। गेल्या 10 वर्षात भारताने गतीने संरक्षण उत्पादन क्षेत्रात प्रगती केली आहे। त्यामुळे लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, यंत्र, लढण्यासाठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक साधनांची निर्मिती भारतातच होत आहे। मेक इन इंडिया अंतर्गत स्थानिक उत्पादकांना प्रेरणा देण्याचे काम सुरू आहे। त्याचाही लाभ होत आहे। यामुळे स्थानिक उद्योजकांनीही पाठबळ मिळत आहे। सध्या युद्धनीतीत बदल होत आहेत। वेगवेगळ्या पातळ्यांवर लढाया लढल्या जाते। या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर, ड्रोन सिस्टीम आणि नेक्स्ट जनरेशन मधील विमाने भविष्यातील लढायांची दिशा निश्चित करतील। HAL मध्ये निर्मित MiG-21 विमानांची देशांच्या सीमांचे संरक्षण केले। त्यात HALचे योगदान उल्लेखनीय आहे, असे सांगत त्यांनी अलीकडेच राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस HALने पूर्ण क्षमतेने काम केले। या काळात त्यांनी 24 तास सेवा बजावली, असे सांगत HALचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मंत्री श्री सिंग यांनी कौतुक केले। तसेच HALने खासगी क्षेत्राच्या सहकार्याने जागतिक पातळीवर दर्जेदार उत्पादनाची निर्मिती करत हा परिसर डिजिटल आणि पेपरलेस आणि परिपूर्ण शाश्वत झालाय, असा मला विश्वास आहे, असे सांगत त्यांनी HALने स्वीकारलेल्या नव तंत्रज्ञान व गुणवत्तेचे कौतुक केले। तेजस आणि प्रशिक्षणार्थी विमानांच्या निर्मितीमुळे परिसरातील अनेकांचा रोजगाराची उपलब्धता झाली आहे। तसेच आगामी काळात नागरी आणि सैन्य दलाच्या विमानांची दुरुस्ती, व्यवस्थापन आणि ओव्हरऑलची सुविधा यामुळे या दोन्ही क्षेत्रात भारताची विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे, असेही ते म्हणाले। संरक्षण सचिव संजीव कुमार, HALचे व्यवस्थापकीय संचालक श्री सुनील यांनी मनोगत व्यक्त करताना HALच्या माध्यमातून देशसेवेत बजावण्यात येणाऱ्या कामगिरीची माहिती देत आगामी काळात ही सेवा अखंडपणे सुरूच राहील अशी ग्वाही दिली आहे। यावेळी वैमानिक KK वेणुगोपाल, प्रत्युष अवस्थी यांनी तेजस आणि HTT-40 हे विमानांच्या थरारक कसरती सादर करीत संरक्षण मंत्री श्री सिंग यांना सलामी दिली आहे। हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी यांनी आभार मानले। यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह सैन्य दल, वायू दलातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासन व HALचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी, विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृत्त संकलन विभाग, AV न्यूज, नाशिक।